सापडले प्राण पाषाण नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा. आरती हो वालू बाबा शिव वालू चित्रपुरवरा. जय देव जय देव सुंदर मदनारी. पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी. शतकोटीचे बीज वाचे उच्चारी. रघुपती रामदास अंतरी. जय देव जय शिवशंकरा स्वामी शंकरा. आरती ओ वालू बाबा शिव वालू चित्रपुरवरा. जय देव दुर्गाबाई संसारी. अनाथाचे अंबे गुणाविकारी. वारी वारी जन्म मरण देवारी. जय संत तुकाराम महाराज मोरया. आमचा आता पाय पडतो ना, आम्ही पाय पडतो.
ब्लॉक इथं रे तू फोटो नाही काढला तुझा? नाही नाही थांब. अरे तुझा पण नाही काढला. सही पाय पर जा. इकडे बघ. इकडे बघा. हात जोर हात जोर. हात जोर हात जोर. या फोटो घ्या आमचा आता. मी राहील. व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ मध्ये चालू आहे. स्टॉप करा ना फोटो घ्या. फोटो घे. इकडे बघ. फोटो फोटो हात जोड. ऐसे कोणी भावेना जीवे तुझी संसार करतोच करणार आहे आजपासून सुखासाठी. मी लौकिक सांगतो अलौकिक संसार तुला परवडणार नाही. अलौकिक संसार वेगळा आहे. तू म्हणजे सुरुवात झाली ना बुवा काय वेगळा सांगायला. बुवानी पण वेळेनुसार सांगा होतं. हा अलौकिक संसार लौकिक संसार सांगतो. भांड्या कुंड्याचा संसार तुला करायचा. मग हा संसारामध्ये दुःखच आहे. हे संसार आपण करतो सुखासाठी करतो. आपला आत्ता सुखासाठी. जन्मल्यापासून मरेपर्यंत सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आत्ता भेटत आहे सुखासाठी. पण सुख मिळतं का? म्हणून या शरण जावे सर्व भावे काया वाचा मनाने त्याला शरण जायचं आहे. कसं? काया वाचा मनाने ते भगवंताला शरण जायचं आहे. कारण तो हा उतरलेल्या संसार भोवताकडे तुम्हाला सगळ्यांना तोडून जायचं आहे. मग या संसारामध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्वांना काय हवाय? सुख हवाय. सुख पाहिजे ना. सगळ्यांची डिपेंड सुखासाठी आहे. कोणाला दुःख पाहिजे? कोण म्हणेल मला दुःख पाहिजे? अजिबातच नाही दुःख. दुःखाचा नवळी पण दुःख आल्याशिवाय राहत नाही. का? सौभाग्याचं प्रतीक आहे. सौभाग्याला आता कुठेही टाकलं जातं का? समजा टिकली तुम्ही लावली आणि घाम आला पण मेला गेला आणि टिकली निघून गेली. आता हे समजेल का बिनगोडाची गाडी? टिकलीला शास्त्राचा मान्य नाही महाराज. लग्न झालं की कुंकूच लावावं शास्त्राचा आधार आहे. आणि जेवढं मोठं कुंकू तेवढं आपल्या घराचं आयुष्य जास्ती असतं हे शास्त्र सांगतं महाराज. हे प्रत्येक गोष्ट तुम्ही करायला हवी महाराज. कारण तर हे लग्नाचा अर्थच ते आहे. आम्ही या संसारामध्ये आलो संसार करायचा आहे. पण संसार करत असताना काय करावं? कारण तर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी बघा लग्न लागत असताना ती आई काय तोंडामध्ये घेतलं तिने? घेतला ना विडा. हा कोणासाठी असतो? तर माझ्या मुलावर वाईट शक्तीचा प्रभाव पडू नये म्हणून आई या ठिकाणी उलटा टोन करून असतो. माझ्या मुलावर ते शेवटपर्यंत आई रक्षण करते हो. आणि एकदा अंगाला हलत लागली की वाईट शक्ती त्याच्यावर या ठिकाणी त्याला एखाद्याकरता हिंदू धर्मामध्ये एखादा जर हलत अंगाला लागली की लग्न केल्याशिवाय पर्याय लग्न करावं. घरात कोण गेला तरी करावं लागतं. एवढं हिंदू धर्मामध्ये विवाह पद्धत आहे. ते मंगल आहे. त्याच्यात अमंगल कुठे होऊ नये. पण आपल्या हिंदू धर्मात ते बंद झाले. कोंबडा वगैरे बंद केली पण बंदच करायला हवं. हे आघाडीच आहे महाराज. कारण तर आपल्या मुलाच्या जीवनामध्ये सुख व्हावं आनंद प्राप्त व्हावं म्हणून ही परंपरा तुम्ही केलेली आहे. बरं यामध्ये शास्त्राचा आधार आहे. लग्न नवरा म्हणजे काय? नवरी म्हणजे काय? आता नवरा म्हणजे जीव आहे. शास्त्रीय भाषेत सांगतो की जीव आहे. बायको म्हणजे मुक्ती आहे. जीव आहे. मुक्त करायचं जीवाला मुक्ती आहे. आणि सासू म्हणजे माया आहे. ही माया कालपासून अशा ती सतत करते. ही माया नवीन साडी काही नऊवारी गाडी येईल असे आम्हाला नेशील. ही माया सगळ्यांना घुळवते.
ही माया. सासू म्हणजे माया आहे आणि सासरा म्हणजे देव आहे. शास्त्रीय भाषेत सांगतो हे सासरा देव आहे आणि या ठिकाणी या जीवाला मुक्त करायचं आहे म्हणून मुक्ती आहे, म्हणून हे लग्न आहे. लग्नाची सायंटिफिक रिझन काय आहे तर हे तुम्हाला लग्न करता असताना या ठिकाणी 2 धर्म सांगितले, सर्वसाधारण धर्म आणि साधारण धर्म. सर्वसाधारण धर्म म्हणजे असताना आई वडिलांची सेवा करावी. ज्या आई वडिलांनी जीवन दिलं आहे त्यांची सेवा करावी, त्यांच्या आज्ञेमध्ये राहावं. आणि सर्वसाधारण धर्म सर्वसाधारण म्हणजे भगवंताची भक्ती करावी. तुकोबाराय म्हणतात सुखे करावे संसार न सांगावे 2 वार. वार म्हणजे कुठला? रविवार आणि शुक्रवार नाही. म्हणजे वारी करायची 2 वार. आषाढी कार्तिकी वारी करायची शास्त्राचा आधार आहे. हे जे काही आपल्या श्वेतपती ऋषीने जे काही घालून दिलेत नियम आपल्या श्रेष्ठ आहेत महाराज. का तर या नियमामध्ये आपलं कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण जी गोष्ट आहे लग्न लागत असताना जेव्हा या ठिकाणी तुम्ही तिला वरता कशानं वरता? पुष्पमाळ घालताना. आता ही पुष्पमाळ घालत असताना तर नवऱ्याला वर उचललं जातं, नवरीला वर उचललं जातं. कसं वरलं जातं? शास्त्राचा आधार जे करायचं आपल्याला ज्या मंगलाष्टका म्हणायच्या आहेत त्या मंगल अष्टकाच म्हणायला पाहिजे. मला मी मगाशी म्हणालो की पहिल्यांदा सुरुवात गणपती बाबा नवरा शेवटी येतो मारा. तारा बलंत, सूर्य बलंत, चंद्र बलंत हे बल आहे. याचं बल तुझ्या यामध्ये लग्नाला यावं. कारण तर हिंदू धर्मामध्ये प्रत्येक मूर्त हा गोरज मूर्तावर असतो. गोरज मूर्त समजतंय? भगवान कृष्ण जेव्हा गोकुलामध्ये असताना या ठिकाणी गायी घेऊन जेव्हा पुन्हा यायचा गोकुलामध्ये ज्यावेळी गायी घेऊन त्याला गोरज मूर्त म्हणतात. संध्याकाळी लक्ष्मी मूर्त म्हणूया आपण. त्याच्यानंतर दुसरा मूर्त आहे राक्षस मूर्त. हा राक्षस मूर्त म्हणजे कुठला आहे? आता नाहीला जायचं खरं लागलं राक्षस मूर्त समजतंय? राक्षस मूर्त म्हणजे एकदा सूर्य अस्ताला गेला की त्याच्यानंतर राक्षस मूर्त हिरण्यकशिपूचं पोट जे फारलं भगवंतानी ते कुठल्या मूर्तावर? राक्षस मूर्तावर. मग मला सांगा राक्षस मूर्तावर जर आपल्या मुलांची लग्न झाली तर आपल्या मुलांच्या जीवनामध्ये काय? आता ते मानत नाही महाराज, पण हे कुठेतरी आपल्याला पुढे या ठिकाणी करावं लागतं. अरे देवानी या ठिकाणी मान्य केलं तर तुम्हा आम्हाला म्हणून शरण जावे, म्हणून त्या भगवंताला शरण जावं. हे लग्नविधी तुम्ही पार पडला, आनंदानं पार पडला, देवालाही घरी आणलं. बरोबर आहे? ते माझ्या मुलाच्या सुद्धा संसारामध्ये. बरे संसार म्हणजे काय हो? संसार रुकमुलं चौकडे इंगल विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तलमल. या ठिकाणी आता गाडी आहे, गाडी असते ना बैलगाडी. बैलगाडीला काय 2 चाकं असतात, एक पत्नी आणि एक पती. आता हा गाडा तुम्हाला संसाराचा काय करायचा आहे? ओढायचा आहे. पण पतीने पत्नीचं मनोगत आणि पत्नीने पतीचं मनोगत राखून या ठिकाणी संसार करायचा. 7 पावले चालीत ना? 7 पावले म्हटलं? हा 7 पावले तुम्ही चालीत. 7 पावले 7 वचन बायकोने नवऱ्याला दिले आणि नवऱ्याने बायकोला दिले. मी आता सांगत नाही ते, तर आपल्या सांगायचे आहे ते वचन भारी आहेत महाराज. हा 7 वचन आपण दिलीत महाराज. हा कारण तर एकदा दोघांची लग्न लागलं तुमच्या अंगावर मंगल अक्षता काय बोलत ते पडली. बरं ती काय करावी? आपल्या हिंदू धर्मामध्ये अंगावर काय टाकलं जातं लग्न लागताना? तांदूळ. याचं तांदळाचं कारण असं आहे तांदळाला आतून कधी कीड लागत नाही. आणि तांदूळ मला सांगा आपण जेव्हा शेतामध्ये आवण टाकतो, आवण तिथेच करतो का? आवण इथे टाकतो आणि पेराला तशी मुलगी जन्माला येते बापाकडे आणि नांदायला कुठे जाते? म्हणून तांदूळ अक्षता. अक्षत म्हणजे क्षती नाही झालेली, म्हणजे आपण म्हणतो शास्त्राचा आधार आहे. अक्षता याचा अर्थ ज्याला क्षती झाली नाही, जो तुटला नाही तो. आणि मग त्या अक्षता त्या मुलाच्या आणि मुलीच्या या केला. पण हिंदू धर्मामध्ये एवढा प्रत्येक गोष्ट शास्त्राला धरून केली जाते. पण आपण तो शास्त्रावर लग्न लागावं. लग्न सर्व हिंदू धर्मामध्ये सर्वप्रथम कोणाचं लग्न लागलं? सर्वप्रथम कोणाचं लग्न लागलं हिंदू धर्मामध्ये सांगतो. बरोबर शास्त्राचा सुनमुख गावानी पाहावं म्हणून 12च्या आत वरात यावी. सुनमुख कोणी? आता बऱ्याच जण आम्हाला माहीतच नाही कुठल्या सुना पंचाने काय. पूर्वी गाव याचा शास्त्राधार आहे. सुनमुख गावाला पाहावं आता शास्त्राचा आधार होता. आता रात्री 12 काढो का नंतर सुना त्या वळत कशाला आम्हाला? शास्त्राचा आधार आहे सुनमुख पाहावं. हा म्हणून ती 12च्या आत सुनून यावी. आणि वरात निघाली आणि आता निघाली. आता ओवळायला कोण आली? पहिलं लग्न सांग ओवायला. आता भगवान शंकराची वरात आली बघायला लोक भूतो बेताला नाचो ती देव. आता ओवायला आते आली, त्यावेळी आत्या यायची ओवायला. बरं आत्या जशी ओवायला आली जावईला बोलल्या
आली पहिली जशी आरती समोर घेतली बाबांनी कोण फेस आला तोंडाला, हा त्याच्या तोंडाला फेस आला. बरं लग्न लागायचं, लग्न मुहूर्तावर लागायचं होतं, लग्न मुहूर्तावर लागायचं समोर. या ठिकाणी पण प्रश्न असा होता की मुहूर्ताच्या अगोदर नवरा पोचला तेव्हा मुहूर्त आहे. सीमांत पूजन, पूर्वी सीमांत पूजन करत असताना गौरावर बसवत. सीमांत पूजन हिंदू धर्मामध्ये 22 प्रकारातनं पहिल्यांदा चुडा भरणापासून सांगितला. त्या चुडा सीमांत पूजन, आणि सीमांत पूजनामध्ये पूर्वी नवऱ्याला कुठे सीमेवर बसवलं जायचं. ती सीमा जी आहे तिथे बसवलं जायचं पूर्वी गौरावर. आता ते राहिलं नाही महाराज. आणि लग्न या ठिकाणी लागायला ठरलं. वरात पहिल्यांदा गेली, पण वरात गेल्यानंतर प्रश्न आहे की नवरा अगोदर आला, मुहूर्त ठरला नव्हता. मग आता करावं काय? जेवण पाडले. पूर्वी जेवण, आता बऱ्याच जण बसले, पण असा प्रश्न निर्माण झाला मध्ये का बघा, असा प्रश्न निर्माण झाला. पण जी काय भूत होती, भूताना काय वेल निघत नाही. आता त्यांना भूक लागलेलं महिनावती विचार होती. मैनावतीने काय केलं, अशा लाईनीमध्ये भांडी बांधली मैनावतीने. त्यावेळी गपारगा मैनावतीने अशी लाईनीमध्ये भांडी लावली, आणि मग प्रत्येकाच्या हातात दिला ना, काय दिला, ताट, आणि लावली लाईन ना. त्याला काय म्हणतात, भीक मागे जेवण. भीक मागे जेवण म्हणजे शास्त्राचा आधार आहे. भीक मागे म्हणजे द्या शास्त्राचा आधार आहे. व्यायनी प्रेमानं वरण भात वाढावं, मान असतो तो घ्या घ्या. ते आता राहिलंय का? ते पण राहिलं नाही. दुसरं, लग्न हे मंडपातच लागायला हवं, हाही शास्त्राधार आहे. मंडपाचं वर्णन आलंय शास्त्रामध्ये. ओपन मंडपाचं कुठल्याच शास्त्रात मुलगीचं लग्न मंडपात खालीच व्हायला पाहिजे. आपलं लग्न होतं का मंडपात? नाही. म्हणजे आम्ही ज्या ज्या गोष्टी करतो शास्त्राला कुठे आता ओपन मंडपाची सिस्टीम आली, लक्षात घे. ही जी काय परंपरा, या चुकीच्या परंपरा आपल्या हिंदू धर्मामध्ये आल्या, कुठे चुकीच्या आहे. ज्या मंडपामध्ये आपण गणपती पूजला 4 वाजता, आणि त्याच मंडपामध्ये जर आपण रात्री 9 वाजता कोंबडा बकरा कापला, तर ते मंगल होत नाही, अमंगल होते. जसा प्रभू रामचंद्राला या ठिकाणी 14 वर्ष वनवासात जावं लागला, 3 मिनिटं उशीर झाला. आमच्या 3 तास जर उशीर झाला तर आमच्याही जीवनामध्ये नक्कीच या ठिकाणी शास्त्राचा आधार आहे. बरेच बघ का ते शास्त्र आम्ही पाळलं नाही. आज देवाला घरी आणलं, देवाला पूजलंय, त्या आईने उपवास घालता ना, कुठे गेली ती माया आहे. ती माया या ठिकाणी अशी काय वेगळी अशी नाचत असते का, तर माझ्या मुलाला मुक्त व्हायचं आहे. या ठिकाणी मुक्तीबरोबर विवाह झालेला आहे. विवाह संकल्पना जेव्हा काढली भगवंताने या ठिकाणी श्वेतपती ऋषीने काढली. जर या ठिकाणी विवाह संकल्पना डेफिनेशन काढली नसती तर सर्वत्र अनाचार माजला असता. बरोबर, आता पुढचं घडत नाही. अनाचार माजला असता आणि पृथ्वीचं संतुलन बिघडलं असतं. विवाह पद्धत काढलेली त्या कालापासून महाराज. म्हणून या ठिकाणी म्हणून या शरण जावे. कोणाला? त्या भगवंताला शरण जावं की त्याने हा देवे दिला देह कशासाठी दिलाय? भजनासाठी. हे नवर देव 3 दिवस देव असतो, त्याला हलत दाबली जाते, तो सांगत तसं करावं लागतो. देव उठवलं तुम्ही, उठवलं ना, देव बसवलं, देव उठवलं, तो देव घरामध्ये आला होता तुमच्या. हिंदू धर्मामध्ये एवढं आहे की एकदा अंगाला हलत लागली की विषय बाहेर जाता येईल. वाईट शक्तीचा प्रदान झाल्याची वय राहत नाही, असा अनुभव आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये. एवढं म्हणजे प्रकांड या ठिकाणी हिंदू धर्माने ज्ञान दिलंय. हा विवाह संकल्पना जी तुम्ही या ठिकाणी केलेली आहात ते शास्त्राला धरून केली आहे, किंवा करावे असं शास्त्राचा आधार आहे. हलत करतो ना आपण, हलत चूल. परत ते जो मालटा लावला होता ना, मालटा तो फक्त शनी महाराजासाठी लावायचा, पण आम्ही आता त्याच्यात लागलो तालन करायला. त्याच पुढे शास्त्रामध्ये लिहिलेले तालन करावं वगैरे. हे जेव्हा कन्यादान करतो तुम्ही, कन्यादान, दान याचा अर्थ काय? ती आजपासून मुलगी काय केली? दान केली. बरं लक्षात घे, आजपासून तुझ्यावर विश्वास ठेवून आली. मुलगी बघायला जाताना 2-4 जण घेऊन गेला होता. तिला हाणायला अशा हजारो लोक घेऊन आला, पण ती येताना एकटी आली तुझ्या विश्वासावर. जी मुलगी आपल्या आईला सोडते, बापाला सोडते, गाव सोडते, नाव सोडते, सर्व काही सोडते, कोणाच्या भरोश्यावर सोडते? पतीच्या भरोश्यावर. म्हणून पतीचं कर्तव्य आहे तिचं राखण करणं. म्हणून हिंदू धर्मामध्ये स्त्रीला या ठिकाणी अधिकार दिला, पतीने तिचा अधिकार सांभाळावा. कारण सर्वांना ती वाघिणीसारखी एकटी आली, तुझ्या भरोश्यावर आली. बरोबर, तू जाताना 4-5 मित्र नेले, घाबराचं काय माहिती, सगळीच आपण आहे मला का अलीकडं माझी पद्धत आहे. म्हणून या ठिकाणी म्हणून या शरण जावे सर्व भावे, काया वाचा मनाने त्या भगवंताला शरण जावं. का तर तो हा उतरलेल्या संसाररूपी भवसागरातून. संसार समजतोय, संसार या भाड्या पुण्याचा संसार नाही. आपल्या संसार डेफिनेशन वेगळे आहे. गाडी, बंगला, टीव्ही, फ्रीज,
अकीव रेखीवता समजलं. हा ते सौंदर्य रेखीवता. सौंदर्य त्याने सांगितले बायको करीन तर गोळीच करीन. 1 महिना 2 महिना 5-6 वर्ष फिरला याला बायकोच भेटत नाही. पण कर्म धर्म संयोगाने लग्न झालं, बायको मिळाली, गोरी मिळाली. गोरी मिळाली बायको आणि गोरी मिळाल्यानंतर 6 महिने सुख असतं संसारामध्ये. आता 6 महिने तुलाही सुख वाटेल. सगळ्यांना ही माझी बायको, ही माझी बायको, सर्वांना या ठिकाणी. हे कधीपर्यंत टिकतंय? ती बायको तोंडाला असेल, भानकोड असेल. तुझी नाही हो चांगले, आम्ही वरच माझी मैत्रिणी पोर आहे, आम्ही एका वर्गात तुझी आई ना. जर ती बायको त्याने ते लग्न केलं आणि मग त्या ठिकाणी सांगितलं बायको आणि लग्न झाल्यानंतर 6 महिने झाले, संसाराची खरी परिस्थिती 6व्या महिन्यात येते. 6 महिने झाले, तोंडा अगदी डोक्याला हात लावून बसला. हात लावून बसल्यानंतर आमच्या काकीने विचारलं, काय रे बाबा का झालं डोक्याला हात लावला? काय टाकू, बायको भांडखोर आहे, तोंडाला आहे. अच्छा, ज्याची बायकोट भांडखोर तोंडाला आहे, भांडखोर आहे, त्याला सुख भेटल. त्याने बायको केली होती कशासाठी? सुखासाठी. डेफिनेशन आपल्या सुखासाठी. बघा चुकीच्या डेफिनेशन. बायको केली सुखासाठी, पण सुख मुलाला नाही. आता मुलगा पण सुखासाठी. एखादं लग्न झालं, श्रीमंत होता, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 5 वर्ष झालं, मुलगासाठी सगळ्या डॉक्टर गुन्ह्याकडे गेला, पटेलकडे गेला, सगळ्या साधू संतांकडे गेला. तर मुलगा कर्म धर्म संयोगाने 10 वर्षानंतर त्याला मुलगा झाला. पण मुलगा झाला तो कशा झाला? नवसा सायन्साने मुलगा झाला. तो मुलगा झाला बरं. एकुलता एक मुलगा झाला की बराच त्याचं लाड केलं जातं, बरोबर ना? संध्या लय लाड करतात, एवढं लाड करतात. पण या ठिकाणी मुलगा, या ठिकाणी बाप श्रीमंत होता, बापाने सर्व त्याचे हट्ट पुरवले. पण कर्म धर्म संयोगाने ते बापाची सर्व संपत्ती सुटली आणि मग त्यांनी सर्व काही विकलं आणि एक दिवस मोठा दरोडा घातला. मुलगा सुखासाठी पाहिजे होता. मला सांगायचं, आपली सगळ्यांची ती डेफिनेशन आहे. 5 मुली झाली, 6वा मुलगा पाहिजे. कशाला? आग लावायला. आणि 4 मुलं असली तरी एका आईला कोणा पोचत नाही, तर काय करायचंय? 1 मुलगी असते तर आई वडिलांच्या आईकडे जाते. म्हणून काय म्हणती आता डेफिनेशन, म्हणून ते म्हणतात ना, 9 महिने 9 दिवसाने झाले जग बघण्याची घाई. 9 महिने 9 दिवसाने झाले जग बघण्याची घाई. या वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवाई. उद्या तुझ्या गर्वाची चाचणी होणार ग, उद्या तुझ्या गर्वाची चाचणी होणार ग. मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग. ती मुलगी सांगते, आई अगं सांगशील ते काम करीन, धुणी भांडी करीन, भांडी घासीन, सर्व काम करीन, पण मला पण जन्माला येईल एवढी. ती मुलगी सांगते मला. म्हणून या वंशाच्या दिव्यापर या पंथ्या इजू नका, आता मिळत नाही, लक्षात घ्या. मग मुलगा सुखासाठी केला, त्या मुलाने मोठा दरोडा घातला आणि कर्म धर्म मुलगा भेटला नाही. बापाने पोलीस आले, बापालाच पकडून नेला. त्या बापाने एवढा अट्टास केला मुलासाठी, एवढा. मुलगा 4 प्रकारचे आहेत. 4 प्रकारची मुलं आहेत जी बापाला त्रास देतात. जी मुलं बापाला सतत त्रास देतात ती मागच्या जन्माची शत्रू असतात, या जन्मात येऊन बापाला सतत त्रास देतात. 4 प्रकारची मुलं आहेत. या जन्माची बापाचे सर्व काय ऐकतात, त्या जन्मात त्या बापाचं काहीतरी पुण्य असेल. 4 प्रकारची मुलं सांगितली शास्त्रात. जो मुलगा सतत बापाला त्रास देतो कुठल्या ना कुठल्या याने, समजा तर शत्रू आपल्याला या ठिकाणी मुलगा म्हणून ते फेडण्यासाठी आला आहे. मग तो मुलगा बापाने या ठिकाणी पोलीस आले घराला, बाप भेटला आणि बापाला मारला पोलीस आली. कशासाठी पोरगा पाहिजे होता? सुखासाठी पाहिजे होता. 2 झाले. बायको सुखासाठी, सुख मिळाले नाही. मुलगा सुखासाठी, सुख मिळाले नाही. सोनं हे घातलं ते सुखासाठीच ना. सोनं बरं, सोन्याचं एवढं क्रेज आहे स्त्रियांचं असं आहे. सोनं, लुगडं, सोनं, साड्या किती आणा तरी बरं त्या स्त्रियांना जोपर्यंत कोणी विचारत नाही भरत, यांच्या या वलीला सांगतील त्या वलीला सदाचे हे तुला सांगते ना, कोणाला सांगू नको. संध्याकाळी काथरून पोचलंच पाहिजे. ब्रह्मदेवानी शापच दिला आहे, स्त्रीच्या मनामध्ये कुठलीच गोष्ट राहणार नाही. पण संसार तर गुह्य कधीच नवऱ्याने बायकोला सांगू सदाचे अजिबात नाही. ते गुह्य कधीच राहत नाही. मग सोनं सुखासाठी काय नाही. आता सोनं एखाद्या स्त्रीने साडी आणली आणि जर एखाद्या माऊलीने विचारली ना काय तरी आणली, यांच्या पोटाचं दुखतं. एखाद्याने बांगड्या केल्या सोन्याच्या, एखाद्याने विचारलं नाही ना, यांच्या पोटाचं दुखते म्हणा.
एक दृष्टांत सांगतो सिद्धांत पटवण्यासाठी. सिद्धांत पटला की दृष्टांत विसरून जायचा. एका माऊलीने अगदी 10 लाखाच्या बांगड्या केल्या. किती? पराठाचा पैसा आता 10 लाखाच्या पालत्या केल्या. आमच्या इनीच केल्या जाते. 10 लाखाच्या अगदी बांगड्या केल्या. 10 लाखाच्या बांगड्या केली ना आली नलावर. सकाळी नलावर आली ना अशीच घासते बाय. अशी घासतोय. कोणीतरी बघावं माझ्या बांगड्या, कोणी विचारावं अजून कधी केल्या. पण पाणी गेला होता. आता पाणी आपल्याला नाही. हा पाणी गेला जो तो आपला पाणी भरून चालला. तिला वाटला 10 लाखाच्या बांगड्या केल्या, कोणीच विचारलं नाही. तिथं शेजारी एक गंजी होती. गंजी त्याच्यात गंजी समजतंय तुला? अरे पेंड्यांची गंजी. आता पेंड घेणं काय नाही तुम्हाला काय समजलं नाही. तुम्हाला आता चित्रण दाखवावं लागते ना मला काही. ती गंजी होती आणि गेली ना आमची माऊली. ती गंजीला आगूच लावून दिली आणि बाई तिथंच उभी. आता या माऊली आमच्या धावल्या वडी आमची काय इजवारा पाहिजे ना. आता ही इथं टाकतो एवढे असणार इथं सोना चमकल्यानंतर आमच्या इनी संध्या विसरला. काय गं कधी केली? अगं सकाळी विसरला तर त्याला आग लावली. म्हणजे सोन्यासाठी आग लावली तिने. तिने म्हणजे एक दृष्टांत सांगायचा सिद्धांत पडत. तशी एक तिने सोन्याची अगदी गंठण केली. मला सांगायचं सुखासाठी करतो मग सुख भेटते काय हे प्रॅक्टिकल आहे. सोनं केलं, गंठण केली, 50 लाखाची गंठण केली ना पारगावला निघली. पारगाववर निघाली आणि अशी मिरवत निघाली. कोणीतरी बघावं विचारायला पाहिजे. अरे निघाले ना पारगावा आले, जशी काय चोराने मारले. 5 दिवस जेवलीच नाही. बघलेली तो तुमच्या आमच्या वलकीची जाय. कशाला नाव सांगू? हे सोन्या सुखासाठी केलं होतं. सुख मिळालं का दुःख? 5 दिवस जेवली नाही, झोपली नाही, आजार तर मिळाला का तुमच्याच गावात नाही. लोकांचं कशाला सांगू? म्हणजे मुलगा सुखासाठी मुलगा सुख मिळत नाही. रडू नको असू. बायको सुखासाठी सुख मिळत नाही. सोनं सुखासाठी सुख मिळत नाही. पैसा शास्त्रात सांगितलं एका पैशामागं 15 अनर्थ सांगितलं. पैसा एकटा कधी येत नाही, संकटच घेऊन येतात. पलाटाला पैसा आला का सगळ्या बहिणीची त्याच्यावर या करायला केस करायला. तो एकटाच कधी येत नाही. पैसा कधी एकटा येत नाही. आला तर सर्व संकट घेऊन येतो. शास्त्राचा आधार आहे. पैशासाठी मुलगा बापाला मारणार, माझा बाप मुलाला मारणार. कुठल्याच स्तराला पैशासाठी. पण पैसा सुख भेटतं का? नाही. पैशासाठी सुख भेटत नाही. या ठिकाणी सोन्यामध्ये सुख नाही, पैशामध्ये सुख कशाचं आहे? आपला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा. शेवटी आपल्याला त्याच्यात विलीन व्हायचं आहे. आपल्या हृदयामध्ये जायचा. हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाच्या रामू. कारण भ्रांताची काम विषयावर या हृदयामध्ये प्रत्येकाच्या देव आहे. तुमच्याच हृदय म्हणून येऊन बसला. जर देव नसता तर इथं येऊन बसला नसता. या ठिकाणी प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे. पण तो प्रगट व्हायला पाहिजे. ही भ्रांती आम्हाला झाली. मी जीव आहे, मी जीवन आहे, मी शिव आहे, मी आत्मा आहे. ज्याने घातल्या मला त्याला समजतो मी आत्मा आहे. ज्याने नाही घातल्या घालशील सगळं घालू. पण कधी तुम्ही संसार तरी सुखाचा करायचा आहे. कारण तर अवघाचे संसार सुखाचा करीनं आनंद भरीनं तिन्ही लोक त्यांची वेगळी प्रतिज्ञा होती ती तुला करता येणार नाही. पण कमीत कमी हा भौतिक संसार आहे तो सुखाचा तुम्हाला व्हावा अशी अपेक्षा तुमच्या आईने आणि वडिलांनी केली. आणि त्या अनुषंगानं त्या भगवान सत्यनारायण भगवान विष्णूला या ठिकाणी विग्रहाला तुमच्या घरामध्ये पूजन केलं आणि या ठिकाणी अन्नदान केलं. सर्वात मोठं दान ज्ञानदान. हे कीर्तन हे प्रवचन ज्ञानदान आहे. बरं आज कीर्तन होतं पण झालं काय? बाहेरला कीर्तन करायला बरं वाटतंय. बाहेरला सांगता येते बाबा माझ्याबरोबर एक वाजवणार येणार आहे, एक गाणार येणार आहे. पण इथं गावात ते पण सांगता येत नाही. दादा जेवढा हा मोठा शोकांची काय बुवा पैसे मागता असं म्हणतील लोक. 550 पावणे 600 कीर्तन झाली. कालही मी या ठिकाणी खूप क्षेत्रात कीर्तन होतं. उद्या कुठं कीर्तन आहे? हां इथे कराव्यात. ही विधी तुम्ही परमधर्म आणि सर्वसाधारण धर्म जे करतात ते तुम्ही. म्हणून या ठिकाणी संसार करत असताना सुखाने संसार व्हायचा असला तर भगवंताचं नामस्मरण किंवा सकाळी जाताना कमीत कमी पाय तरी पडायचं. तसा बाहेर जाऊ नये. आणि ही परंपरा, कारण ही जी परंपरा आपल्या हिंदू धर्मामध्ये पहिल्यांदा शबरीने घालून दिली. मग शबरीचं जेव्हा लग्न लागायचं होतं 100 असे बकरे बांधले जातात. 100 बकरे. आता ते शबर राजाची मुलगी होती. शबर म्हणजे कोण? जंगलात राहणार शबर राजा मुलगी. तिने फक्त विचारलं बाबा हे 100 बकरी कशाला बांधलेत म्हटलं. त्यांनी सांगितलं की आपल्यामध्ये एक परंपरा आहे. हे 100 बकऱ्यांचं बळी द्यावं लागेल. किती? 100 बकऱ्यांचं बळी द्यावं लागेल का तुझ्या लग्नासाठी. मग तिने विचार केला की माझ्या एकाच्या लग्नासाठी जर 100 बकऱ्यांचं बळी जात असते तुम्ही लग्नच केलं नाही तर कळाली ना.
100 बकऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी ती निघून गेली, लग्न केलं नाही. आणि आम्ही जर आमच्या लग्नामध्ये 100 बकरे कापत असो तर, कारण तर लग्न म्हणताना पहिला सावधान म्हणतात ना, सावधान हा शब्द कानावर पडला, नारायण ठोसतच्या एक कानावर शब्द पडला तर निघून गेला, परत आला. आम्हाला तसं करायचं अजिबात नाही. नारायण ठोसने फक्त सावधान ऐकलं. त्याने म्हटलं सावधान का? त्याने सांगितलं जिथे 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 धोका आहे तिथे तिथे सावधान. सावधान पुढं अपघाती वलन आहे, सावधान निसरड रस्ता आहे, सावधान जिथे जिथे धोका आहे तिथे तिथे सावधान आहे. लग्न लागताना पहिला शब्द आहे सावधान. सावध झालो आलो हरीच्या जागरणा. तुलाही सावध केलंय लग्न लागताना, तुलाही सांगितलं, तू किती ऐकलं. याला महत्व आहे सावध. हे संसार साधा सुद्धा नाहीये, संसार सर्वांच्या याची गोष्ट नाहीये. म्हणून काही तिकडे जाऊन तिकडे हिमालयाने बसतात, पण संसार करत संसार तो कठीण चुलावरची भक्तीचं पटीन संसार पण एवढा सोपा नाहीये. हा संसार करत असताना एवढा कठीण आहे की कधी कधी वाटेल कोणी घट्ट केला. आता बरेच जण नाही ते नाही ते बसलं. एवढं सोपं संसाराची व्याख्या नाही, डेफिनेशन. मग तुझा संसार सुखाचा व्हावा म्हणून या ठिकाणी तुझ्या आई वडिलांनी या ठिकाणी सत्यनारायण घातलं आणि त्या निमित्ताने असणारी प्रवचन सेवा या ठिकाणी झालेली आहे. 1 तास झालेला आहे आपला, बस झाली की ते बोलणं तरी कितीतरी कमीच आहे. म्हणून या ठिकाणी भगवंताच्या चरणावर प्रार्थना करूया की या ठिकाणी असणाऱ्या विद्वेष आणि काय ना कोमल या दोघांच्या संसारामध्ये सुख प्राप्त व्हावं, येणारा पुढील आयुष्य त्यांचा सुख समृद्धीने भरून जावा. हे त्या भगवंता चरणावर या ठिकाणी सत्यनारायणच्या चरणावर प्रार्थना करूया आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. विठाला 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 विठाल पुंडली गवर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सर्व संतांनी की जय. वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी. बस झाला. 1 तास बसला म्हणजे लय झाला. सकाळी 9:15 येते तिकडून येतोय म्हणजे इथं निघा पुढे कामाला तो कामाला. पाय पडताय नाम काय होतं पण कोणता ते का